नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर शुभ सकाळ सर्वांना. तर आजपासून आपण मराठीमधनं व्लॉग शूट करतोय. आपलं पहिलं चॅनल आहे, तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपलं सहकार्य असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. तर चला आजचा व्लॉग सुरू करूया. आता सकाळ झालेली आहे, तर आता कामावर जाण्याची वेळ आलेली आपली. तर आता निघूया आपल्या दुकानावर. आपलं छोटंसं दुकान आहे, व्यवसाय आहे आपला. तर जाऊया तिथं, आणि तिथं मी तुम्हाला आपल्या दुकानाचा टूर मी देतो. आता सध्या आम्ही आहे घरी. हे आमचं घर, आमचा आयुष करतो आहे शाळेची तयारी. तर संत गजानन महाराजची मालिका पण टी व्हीवर चालू आहे. तर सकाळी म्हणजे असे सिरियल्स बघितले की थोडा दिवस चांगला जातो. तर चला मित्रांनो, आता निघूया आपल्या कामावर, तिथं भेटूया आपल्याला. तसं तर मित्रांनो, आपल्याला व्लॉगिंगचा पूर्ण एक्सपिरियन्स आहे. 2 वर्ष आपण यूट्यूबवर काम केलेलं आहे. पण एवढं झालं की आपण ज्या चॅनलवर काम केलं मित्रांनो, ते चॅनल आपल्या काहीच कामाचं राहिलं नाही. तर आपलं मग मी म्हणलं आता आपण आपलं एक मातृभाषेचं आपलं चॅनल सुरू करूया, जेणेकरून आपले दर्शक आपल्यासाठी सहकार्य करतील. तर चला मित्रांनो, याच गोष्टी आहे. आणि माझं इंट्रोडक्शन बी तुम्हाला मी देतो आपल्या व्यवसायावर गेल्यानंतर. तर चला मित्रांनो, भेटूया तिथं. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आपल्या जे व्यवसाय आपल्या दुकानावर, छोट्याशा दुकानावर. तर हे आपलं काही दुकान आहे मागं, ते बघू शकता तुम्ही. तर आता उघडूया याला आणि दाखवूया तुम्हाला आपण. तर हे आपला व्यवसाय मित्रांनो. तर छोटासा व्यवसाय म्हणला जाईल, जास्त मोठा पण नाही आहे, पण जसं आहे तसं चांगला आहे आपल्यासाठी. आपल्या पोटा पाण्यासाठी करावंच लागतं मित्रांनो. तर चला, तर आता हे शॉप तर आपण ओपन केलेली. जर आता तुम्हाला एक आमची अजून एक ब्रांच आहे, ते पण मी दाखवतो. तर असं काही लोकेशन आहे मित्रांनो. हा रोड जातो सरळ जाळगावकडे, आणि हा रोड जातो सरळ छत्रपती संभाजीनगरकडे, आणि मध्येच आपलं हे शॉप आहे मित्रांनो. आपल्याकडे बाईक वगैरे रिपेअर केले जातात, त्यांचे स्पेअर पार्ट पण मिळतात. तर असं काही आपला व्यवसाय आहे. अजूनही आपली एक शाखा आहे, ती पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि माझा एक मित्र पण आलेला आहे बिहारहून, त्यालाही भेटण्यासाठी जायचं आहे. तो इथून 30-35 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे त्याला तिथं भेटायला जावं लागेल. तर चला मित्रांनो, आता भेटूया पुढच्या पार्टमध्ये. मला सकाळी सांगितलं होतं की आपले मित्र येणार आहे बिहारवरून. तर मी ते त्यांच्यासाठी मी सिल्लोडून इथं आलेलो आहे. आता सध्या फुलंब्री शहरात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या. तर भाऊ आलेले, भावाला भेटून घ्या आमच्या. तर भाऊ ट्रक चालवतात. तर भावाची ट्रक आहे बघा, आणि खास करून बिहारहून आलेले. नंबर प्लेट तुम्ही बघू शकता. तर खूप आनंद झाला भावाला भेटून. आणि असंच आपल्या भाऊची चॅनलचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन, आणि तुम्ही जास्तीत जास्त जाऊन तिथं सपोर्ट करा. आपल्या महाराष्ट्राची इज्जत ठेवा थोडीशी. तर मग मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. आणि सकाळपासून मी तुम्हाला सांगतच होतो की आज मला माझा मित्र भेटणार आहे जुना. तर त्याच्यामुळे मी आज इथं आलेलो आहे 35 किलोमीटर दूरून भावासाठी माझ्या. आप क्या बोले हमें समझ नहीं आया, क्योंकि हम बिहार से हैं, आप लोगों को बता दें। और हम अब भोजपुरी में बोलेंगे, आपको कुछ समझ में आएगा कि नहीं आएगा? आप बोलिए कुछ भी, आपको भोजपुरी नहीं दीजिए, भोजपुरी ऑडियंस नहीं है अपनी। और दोस्तों, मैं आप हिंदी समझ रहे होंगे तो जरूर समझते हैं ना। हाँ भी दोस्तों, आप भाई को बहुत ज़्यादा सपोर्ट कीजिए, बहुत ज़्यादा प्यार दीजिए। अपने महाराष्ट्र के लोकल इशू और ट्रक ड्राइवर के बहुत ज़्यादा सपोर्ट करते हैं भाई। और ट्रक ड्राइवर थे, सपोर्ट क्या करते हैं, मतलब पूरा इनका काम धंधा ही उससे जुड़ा हुआ है, और गाड़ी भी है इनके पास। मेरे को जितना इन्फॉर्मेशन है, ठीक है ना सीरियस। और बाकी ये अदरक लोड करके हम जा रहे हैं बिहार, मुजफ्फरपुर। यहाँ से करीब 1600-1800 किलोमीटर के आसपास है। 1800 किलोमीटर भाऊला दूर जायचं इथून. आणि जेवढे किलोमीटर ते आलेले ना आतापर्यंत, त्यांचे 3000 किलोमीटर झालेले आहे ना. 3000 किलोमीटर झालेले भाऊचे यार. तर बघा किती हार्डवर्क करतात आपले ट्रक ड्रायव्हर भाऊ, आणि आपल्यापर्यंत सगळं पोहोचवतात ते वेळेवर. तर त्यांची इज्जत करा, ट्रक ड्रायव्हर भावांची इज्जत करा, आणि त्यांना सपोर्ट करा. आता भाऊ यूट्यूब चॅनल पण चालवतात, गाडी पण चालवतात, आणि अभ्यास पण करतात ते.
शिकतात पण आहे. तर तिन्ही काम ते करतात. तर त्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त सहकार्य करा, सपोर्ट करा. आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जर कोणी ट्रक ड्रायव्हर भेटलं तर त्यांची पण इज्जत करा, कारण की ते ट्रक ड्रायव्हर आहे तर सामान आएगा अपना, आहे की नाही. ते ट्रक ड्रायव्हर असल्यामुळेच आपल्याला काही बी वस्तू आपल्या घरापर्यंत पोहोचते. हिंदी में बोला जाता है कि ड्राइवर देश का आंतरिक सिपाही होता है। हां हां, रियल है। ट्रक ड्रायव्हर जसं सैनिक सीमेवर लढतो ना आपल्यासाठी, तसंच ट्रक ड्रायव्हर आतमध्ये लढतात. आणि जसे हे रोड आहे हे देशाची नस आहे आणि ट्रक जे आहेत ते रक्त आहे, तर वाहत असतं ते, तर त्याच्यामुळे आपल्याला आपलं रोजचं दैनंदिन सामान मिळत असतं. तर त्यामुळे ते ट्रक ड्रायव्हर भावांची रिस्पेक्ट करा, त्यांना इज्जत द्या, रस्त्यामध्ये त्यांच्या संगी इज्जती घालू नका. हीच मी विनंती करतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. एक चीज हाँ। आप महाराष्ट्री लोग मतलब महाराष्ट्र जुड़े हुए हैं हाँ, हाँ। अपने भाई के साथ। हाँ। एक चीज बताते हैं, रोड पे चलने के हमें क्या दिक्कत होती है महाराष्ट्र में ज्यादातर करके। हाँ। मान लीजिए बारीक रास्ता है, पतला रास्ता है, हाँ तो बाइक से जो लोग आते हैं ना, हाँ। वो रोड छोड़ कर नहीं जाते, सेंटर में चलते भले हैं। एकदम ट्रक वाले इतनी बड़ी गाड़ी हाँ, लेके हाँ। निकल जाए, लेकिन वो रोड नहीं छोड़ते। नहीं ये ना कि छोटी सी गाड़ी है तो धीरे से उतर के ट्रक हाँ। पास हो जाते फिर रोड पे चढ़ जाए। हाँ, हाँ। लेकिन ऐसा नहीं है, ABS हर जगह महाराष्ट्र में हमें पहिले झेलना चढ पड़ता जाते. है हा, ये सब। तर भावाची एक ये थोड़ी सी प्रॉब्लम होती है हमें महाराष्ट्र कंप्लेंट आहे आपल्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी, की ते लोक गाडी न पाहता डायरेक्ट सेंटरमध्ये येऊन जातात आणि त्यामुळे त्यांचा ब्रेक लागत नाही, कारण की गाडी फुल लोड आहे बघा. याच्यात 30 टनचे किती 30 टन. अभी मैं आ रहा था ऐसे पूरा बाइक की वजह से ऐसे हाँ। पूरा टायर ऐसे घिस दिया। हो क्या अगर गड्ढा रहता तो पूरा गाडी जर हा बघा आता हे लोड असतो गाडीमध्ये, आणि लोड असल्यामुळं गाडीला ब्रेक लागत नसतात, आणि आपण जर असं आतमध्ये घुसलो गाडीच्या तर फार अडचणी येतात आणि त्यांच्या जीवाला पण धोका असतो, आणि समोरच्या जो मोटरसायकलवर चालतो ना त्याच्या बी जीवाला धोका असतो. तर त्यामुळं थोडंसं गाडी चालवताना ट्रक ड्रायव्हर थोडं लांबच राहा आणि थोडं सुरक्षित अंतर ठेवूनच गाडी चालवा. तर आता आम्ही तुम्हाला आपल्या भावाची गाडी दाखवतोय बघा. तर ही काही अशी गाडी आहे, जशी आपल्या महाराष्ट्रात असते ना सेम तशीच आहे, पण थोडा बॉडीचा फरक असतो. पण आपल्या महाराष्ट्रात जास्त करून लाकडाच्या गाड्या बनवतात, लाकडी गाड्या, लकड़ी की. हाँ। हमारे महाराष्ट्र में ज़्यादा करके लकड़ी की ज़्यादा गाड़ी बनती है. नहीं लकड़ी का उसमें आराम रहता है ड्राइवर हाँ, को। थोड़ा गर्मी उसमें गर्मी बहुत में कम भी लगती ठंड है। रहती है और ठंडी में गर्म रहती हो. तर हे बघा भाऊची गाडी अशी. तर चला भाऊ आता मला आतमधून दाखवेल कशी इथं बनवत असतात बिहारची गाडी. व्हॉइस ओवर कर लूंगा उसमें. हा हा हॅलो. बघितलं तुम्ही गाडी कशी आहे आपली बिहारी गाडी म्हणतात. तर आपली महाराष्ट्राची वेगळं तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवू आपण, पण आता सध्या तुम्ही बघा मस्त सजवलेली गाडी आहे. तर बघा मित्रांनो असं काही असतं आपली बिहारी गाडी. आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला पहिल्यांदा मी बिहारची गाडी दाखवतोय. तर कसं वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि भाऊला जास्तीत जास्त सपोर्ट करा. आमच्या भाऊला खास करून माझ्यासाठी बिहारहून आलेले आज सुरेश भाऊला भेटायचंच आहे म्हणून, त्याच्यामुळे ते आज माझ्यासाठी आलेले ना, तर मला खूप आनंद झालेला त्यांना भेटून. तर चला आता आम्ही जेवण वगैरे करू आणि मग भेटू तुम्हाला जेवणावर.